आमच्या लातूरकरांचा सगळ्यात आवडतीचा सण म्हणजे वेळ अमावस्या. काही लोक त्याला येळवस असंही म्हणतात. आता अमावस्या म्हटलं की काही लोकांना भीती वाटते, पण आमच्यासाठी ही अमावस्या आनंदाची, मातीची आणि माणसांची असते. मार्गशीर्ष महिन्यात पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये हा सण एकदम उत्साहात साजरा केला जातो. तसं पाहायला गेलं तर हा एक कर्नाटकातला सण आहे. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे आणि ह्या वेळ अमावस्येची सुरुवात होते आदल्या रात्री. त्या रात्री भाकरी केली जाते, पण त्या भाकरीला भाकरी नाही म्हणत, त्या भाकरीला रोडगा असं म्हणतात. थोडी जाड असते आपल्या नॉर्मल भाकरीपेक्षा. त्यासोबतच केली जाते भजी, गव्हाची खीर, ज्वारी आणि बाजरीचे उंडे, तिळाची पोळी, धपाटे, वांग्याचं भरीत आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचं रात्रभर ज्वारीचे पीठ ताकामध्ये मुरून ठेवलेली आंबील. आणि खरा सण सुरू होतो सकाळी, जेव्हा सगळं सामान बांधून मटक्यामध्ये मस्तसं थंडगार आंबील घेऊन सगळे शेताकडे निघायला लागतात. एका झाडाखाली शेताच्या ईशान्य दिशेला 5 पांडव मांडले जातात आणि प्रत्येक जण आपल्या शेतातील कडब्याचं जे काही पेढं असतं ना त्याचं खोपं करतात आणि त्याला एक लाल किंवा गुलाबी अशी शाल पांघरवतात आणि त्यासोबतच लक्ष्मीची पूजा करून नारळ फोडतात. आणि पूजा झाली की लगेच पंगत बसते. शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा वाटेतून जाणारा एखादा अनोळखी व्यक्ती सुद्धा त्या पंक्तीला बसतो आणि जेवायला कितीही नको नको म्हटलं तरी अरे आंबील तरी पिऊन जाय असा आग्रह असतो. थंडगार आंबील पिली ना की एक वेगळीच झिंग येते. नशा नाही, अगदी तृप्ती असते, तृप्ती. ज्या लोकांना स्वतःचं शेत नाही त्या लोकांना आग्रहाने दुसऱ्याच्या शेतात बोलवतात जेवण करायला. आणि मग चवाळं अंथरून झाडाखाली झोप. कुणी झोपाळा खेळतंय, कुणी शेतामध्ये ढाळे सोलत बसतंय, कुणी दुसऱ्याच्या शेतामध्ये आमंत्रण आले म्हणून तिकडे जेवायला जातंय. म्हणजे इतकी धमाल असते ना, मला वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी आमच्याकडे येऊन वेळ अमावस्या कशी असते हे एक्सपिरियन्स जरूर करावं.